महाराष्ट्राच्या राजकारणातील एक झंझावात. कार्यकर्त्यांचे लाडके दादा, त्यांची सडेतोड भूमिका आणि कामाचा भन्नाट सपाटा यासाठी ओळखले जाणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीत विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झालाय. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी निघालेल्या दादांच्या विमानाच्या अपघातानं सारा महाराष्ट्र सुन्न झालाय. VSR एव्हिएशन कंपनीच्या विमानातून बारामतीला सकाळी 9 वाजताची सभा असल्यानं अजित पवारांच्या विमानाने सकाळी 8:10 मुंबईहून बारामतीकडे टेक ऑफ केलं. सकाळी 8:18 वैमानिकाचा एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क झाला. वैमानिकानं हवामानाबद्दल एअर ट्रॅफिक कंट्रोलकडे विचारणा केली. 8:35 विमान बारामती विमानतळाजवळ पोहोचलं. 8:42 बारामती परिसरात धुकं असल्यामुळे दृश्यमानता कमी होती. रनवे दिसत नसल्याचं वैमानिकानं एअर ट्रॅफिक कंट्रोलला सांगितलं. त्यामुळे पहिला लँडिंगचा प्रयत्न रद्द करण्यात आला. ATC कडून विमान पुन्हा हवेत फिरवण्याचे निर्देश देण्यात आले. वैमानिकानं पुन्हा रनवे दिसत असल्याचं ATC ला सांगितलं. दुसऱ्या लँडिंगच्या प्रयत्नावेळी वैमानिकाचा मेडे कॉल आला. विमानानं थेट धावपट्टीवर न येता एक मोठं वळण घेतलं. सुमारे 100 फूट उंचीवर असताना विमानाचा तोल गेला. 8:45 वाजता धावपट्टीवर पोहोचण्याआधीच विमान जमिनीवर आदळलं. जमिनीवर आदळल्यानंतर विमानाचा मोठा स्फोट झाला. खाली कोसळ असा भडका झाला. चाक येऊन माझ्यापर्यंत आलं तिथं घरापाशी. काही आम्ही घाबरलो, पोरं आम्ही पळत सुटलो, पण काहीच उपयोग नव्हता तोपर्यंत. तेपर्यंत सगळं हे झालं होतं, बस्ट झाला होता त्याचा. म्हणजे आम्ही पाहिलं, पण एवढा मोठा त्याचा असा स्फोट झाला ना, ते आमच्या घरापर्यंत आला. असं ते फिरलं आणि खालीच क्रॅक झालं. ते धावपट्टीवर गेलंच नाही, तसं असं जाग्यावर त्याचा स्फोट झाला. आम्ही एवढं घाबरलो, तरी पण म्हणजे ते आले वरून पोलीस ही, मग आम्ही गेलो. या भीषण अपघाताची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली. नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी तातडीनं या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिलेत. आम्ही एकत्रित जी माहिती घेतो त्याच्यावरनं हे आहे की प्रथमदर्शनी तरी थोडा विजिबिलिटीचा काहीतरी प्रॉब्लेम होता असं दिसतंय. बारामती ATC आणि पायलटमध्ये जो काय संवाद झाला त्याच्यामध्ये जी काय माहिती मिळते त्या माहितीमध्ये हे दिसतं की सुरुवातीला विजिबिलिटीचा प्रॉब्लेम आहे म्हणून 2 वेळा 3 वेळा दादांचं प्लेन पुन्हा एकदा फेरी मारून आलं आणि मग लँड झालं. तर त्याच्यामध्ये प्रथमदर्शनी तर असं वाटतंय, पण AIBची आमची टीम निघाली आहे, ती बारामतीमध्ये दाखल होती आहे. DGCAने सुद्धा याचं जे काही एक प्रसिद्धीपत्रक काढलं त्यामध्ये सुद्धा आता असंच म्हटलंय. प्रशासकीय पकड असलेला नेता, मिश्किल टिप्पणी करणारा दिलदार माणूस आणि कार्यकर्त्यांसाठी धावून जाणाऱ्या दादांच्या अचानक एक्झिटनं राज्यावर दुःखाचं सावट आहे. बारामतीच्या ज्या मातीनं अजित पवारांना भरभरून प्रेम दिलं, त्याच मातीत अश्रूंचा पूर लोटलाय. त्यामुळे जनसामान्यांच्या या दादा माणसाला भावपूर्ण श्रद्धांजली. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.